श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जीवनात यश आणि शांतीसाठी चांगले नातेसंबंध असणे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबात वाद आणि दुरावा निर्माण होतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण नात्यामध्ये प्रेम, आदर आणि विश्वास कसा टिकून ठेवावा हे पाहूया. स्वामी सांगतात, कोणत्याही नात्याचा पाया आदर आहे. तुमचा जोडीदार किंवा घरातील सदस्य तुमच्यापेक्षा वेगळा विचार करत असेल तर त्याचा स्वीकार करा. प्रत्येक व्यक्ती स्वामींचा अंश आहे या भावनेने त्यांच्याकडे पहा. माझेच बरोबर हा अहंकार नात्यात दुरावा निर्माण करतो. जेव्हा कुटुंबातील सदस्य एकत्र नामस्मरण करतात तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मतभेद असले तरी स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत होते आणि वाद आपोआप कमी होतात. स्वामींची सेवा घरातल्या ऐक्याचे प्रतीक बनते. एकत्रित सेवा कुटुंबाला स्वामींशी जोडते. नात्यामध्ये चुका होतात, पण त्या चुका धरून बसणे ही मोठे संकट आहे. स्वामी सांगतात, माफ करण्याची वृत्ती ठेवा. झालेल्या गोष्टींवर पश्चाताप न करता वर्तमान काळात एकमेकावर विश्वास ठेवा. तुमच्या नात्यातील समस्या स्वामींच्या चरणी समर्पित करा आणि मनापासून माफ करा. आपल्या अपेक्षांमुळे नाती तुटतात. स्वामी सांगतात, मला काय मिळेल याऐवजी मी माझ्या जोडीदाराला किंवा कुटुंबाला काय देऊ शकतो याचा विचार करा. निस्वार्थपणे प्रेम आणि मदत केल्यास ते तुम्हाला 1000 पटीने परत मिळेल. इतरांना आनंदी ठेवण्यातच आपला आनंद शोधा. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी तुम्ही प्रेम, आदर, क्षमा आणि नामस्मरण या 4 नियमांचे पालन करा. तुमचा परिवार सुखी राहील, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. हा स्वामी संदेश तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नक्की शेअर करा आणि तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.